राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी नाशिकमध्ये येऊन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत निवेदन दिले. भोंदू खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. इतर महिलांची चौकशी होत असताना रुपाली चाकणकरांचा यात सहभाग असल्याचा आरोपही रुपाली ठोंबरे यांनी केलाय. भोंदू खरात प्रकरणामध्ये लवकरात लवकर SIT कडून सहभागी सर्वच राजकीय नेत्यांची देखील चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी झाशीची राणी प्रतिष्ठान, प्रियदर्शी वुमन्स फोरम, बिटिया फाउंडेशनच्या संगीता तिवारी, नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदनाताई पाटील, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होत्या. भोंदू खरात प्रकरणामध्ये SITने आता पारदर्शक चौकशी करावी, तसेच यामध्ये सहभागी असलेल्या सर्व राजकीय वरदहस्तांवरही कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली. ज्यांना पाठवलं तुम्हाला सांगते, हे भोंदू बाबा प्रकरण जेव्हापासून झालेलं आहे तेव्हापासून महिलांच्या पीडितांचे फोन येतात. त्याच्यामुळे त्यांचं नाव डिस्क्लोज करणं, त्यांची ओळख न देणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही सेंटरला आहे समोर पुरावे आलेले आहेत, जी परिस्थिती आली आहे त्याच्यानुसार ते रॅकेट स्वतः रुपाली चाकणकर चालवत आहे, या परिस्थितीवरनं प्राथमिक दर्शवते. आता CP साहेबांना तो अधिकार नसल्यामुळे, म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्राचा तो अधिकार त्यांना नसल्यामुळे ते त्याच्यात आम्हाला डिटेल माहिती देऊ शकत नाही. तेजस्विनी सातपुते देऊ शकतात. का रुपाली चाकणकर यांना तुम्ही अजूनपर्यंत चौकशी केली नाही? त्यांच्याकडं सगळं रोज एका महिलेचे व्हिडिओ बाहेर येत आहे. अहो, अजून कुणाच्या चाकणकरचे किंवा चाकणकरांच्या फॅमिलीमधले आहेत का व्हिडिओ? याची माहिती द्या ना. महाराष्ट्रातल्या महिलांनाच विनाकारण जे एक्सपोज किंवा त्यांची बदनामी केली जाते, ज्या पीडित आहेत, ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहे, म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातली कुटुंब हादरलेली आहे. SITनी आम्हाला जी काही माहिती मिळाली आहे किंवा जी माहिती या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांना पण मिळालेली आहे. एक लक्ष, महिलांना मी सांगितलेले की पोलीस तक्रार तुम्ही करा. ज्यांना मूल होत नाही, ती जे महिला तिथे गेलेल्या आहेत, आता त्यांना मूल झालेले आणि आता त्यांचे नवरे, हे जे काही भोंदू प्रकार समोर आलेला आहे त्याच्यावरनं पार घराचा कौटुंबिक वाद विकोपाला गेलाय आणि DNA टेस्टला गेलाय. आपण समजतो कायदेशीर पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे, पण हे होत असताना अनेक कुटुंब बर्बाद होत आहेत आणि त्याला जबाबदार हा भोंदू बाबा आणि अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे त्या महिलांची जोपर्यंत तयारी होत नाही पोलीस स्टेशनला तक्रार करायची, मी त्यांना फोर्स करू शकत नाही. ज्यावेळी त्यांची मानसिक तयारी होईल, त्यांना चांगलं वातावरण वाटेल किंवा विश्वास वाटेल, तेव्हाच त्या महिला बाहेर पडणार आहे. आणि मी राजकारणासाठी किंवा याच्यामध्ये सांगण्यासाठी एखाद्या महिलेला इन्सेस करायला, फोर्स करायला कायद्याने ते योग्य नाही. ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत तोही डेटा SITला घेणं क्रमप्राप्त आहे आणि किती पाठवले. हे जेवढे व्हिडिओ दिसत आहेत ना तुम्हाला, जेवढे व्हिडिओ आक्षेपार्थ असतील त्या सगळ्या महिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. जर स्वतः तृप्ती देसाई, हे बघा, गुन्हा दाखल झाल्यानंतर, भोंदू बाबाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही बोलायला लागलो, आम्हाला जेव्हा तुम्ही लोकांनी समोर आणलं मीडियाच्या माध्यमातून. परंतु तृप्ती देसाई जर स्वतःहून येऊन सांगतायत की मला वर्षापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी हे व्हिडिओ आले होते आणि मी CM कडे पाठवलं, मी ह्याव केलं, मी त्याव केलं. जर त्याच वेळी FIR झाली असती तर दिवसाला 2 आपण बघून अशा 150 महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या. ती FIR का नाही झाली? कारण का तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात तोडपाणी झाली आणि ती तोडपाणी सुद्धा चाकणकर यांनी केलेली आहे. म्हणजे संविधानिक पदावर बसून आरोपीला वाचवणे, आरोपीच्या संगनमताने ते रॅकेट चालवणे, याच्यात त्या प्रमुख सह आरोपी कायद्याने होतात, कायद्याने. त्याच्यामुळे त्यांना अटक करून पुढचा तपास करणं गरजेचं. हे जे प्रकरणात जे सामील आहेत रुपाली चाकणकर, त्यांनी ही तोडपाणी केली की खरातावर गुन्हा दाखल होऊ नये, ते प्रकरण उघडीस येऊ नये. ज्यांच्याकडे हे व्हिडिओ गेले त्यांच्यासोबत आर्थिक उलाढालाची तोडपाणी करण्यात आली. साधा सिंपल विषय, आणि तो किती कोट्यांमध्ये आहे ते SITने त्याचा तपास करून आपल्यासमोर ठेवावा. संदीप कर्णिक
उसकी किस दिशा में इंक्वायरी चल रही है इसके बारे में जानकारी लेने की कोशिश की, लेकिन उन्होंने कहा कि हमने सिर्फ FIR दर्ज करा दी थी, लेकिन उसके बाद यह जो सारी इंक्वायरी है वह SIT कमेटी को फॉरवर्ड की गई है, तो इसके बारे में हम अभी कुछ भी नहीं बोल सकते। बेटर में कि आप SIT से इन सारे संदर्भ में आप पूछताछ कर सकेंगी, तो हम SIT को पूछ रहे हैं। रही बात आपकी दीपक केसरकर की, तो हम क्या बोल रहे हैं कि किसी का भी सिर्फ फोटो होने की वजह से हम बात नहीं कर रहे हैं। कुछ जब पुख्ता हाथ में लगता है हम तभी बात कर रहे हैं, लेकिन इस सारे संदर्भ में मैं पार्टी ऑफिस से जो प्रेस कॉन्फ्रेंस करने जा रही हूँ उसमें मैं और ज़्यादा डिटेल से बात करूँगी और विद पेपर बात करूँगी, तब शायद मुझे लगता है कि आपके भी सारे सवालों के मैं जवाब दे पाऊँगी। फिलहाल मुझे SIT से हमें लगता है कि SIT से हम पहले बात करें और फिर आपसे बात करें। थैंक यू। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक.